नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे। मोबाईल, इंटरनेट आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य कसं बदललं आहे ते आपल्याला पुढे नेते की मागे खेचते याचाच विचार आजच्या या भाषणातून आपण करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा संदेश मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या समोर आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे या अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहे। हा विषय केवळ पुस्तकातला नाही, तर आपल्या घरातला, शाळेतला, हातातल्या मोबाईल मधला आणि आपल्या भविष्यातला विषय आहे। म्हणूनच हा विषय समजून घेणे, त्यावर विचार करणे आणि योग्य मार्ग निवडणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। तंत्रज्ञानाची झाली पहाट, तंत्रज्ञानाची झाली पहाट, नवे युग आले आज। वेग वाढला विचारांचा, बदलला सारा समाज। क्षणात प्रश्न सुटू लागले, ज्ञान मिळाले अपार। आधुनिकतेच्या वाटेवर उभा आहे संसार। मित्रांनो, आपण ज्या युगात जगतो आहोत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे युग असे म्हटले जाते। आज माणसांच्या विचारांपेक्षा तंत्रज्ञानाचा वेग अधिक आहे। पूर्वी जी कामे करायला तासनतास, दिवसेंदिवस लागत होते, तीच कामे आज काही सेकंदात होतात। हे सगळे शक्य झाले ते आधुनिक तंत्रज्ञानामुळेच। त्यामुळे तंत्रज्ञान म्हणजे माणसासाठी एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। आजच्या विद्यार्थ्यांचेच उदाहरण घेऊया। पूर्वी पुस्तकांशिवाय शिक्षणाची कल्पनाही करता येत नव्हती। आज मात्र ऑनलाईन क्लास, व्हिडिओ लेक्चर, स्मार्ट बोर्ड, डिजिटल पुस्तके यामुळे शिक्षण अधिक सोपे, रंजक आणि प्रभावी झाले आहे। घरबसल्या आपण देश विदेशातील मोठ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतो। इंटरनेटमुळे ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत। गरीब आणि श्रीमंत, गाव आणि शहर असा फरक कमी होऊ लागला आहे। ज्ञानाचा सागर उघडला इंटरनेटच्या द्वारे। शिकण्याची संधी मिळाली प्रत्येक नरनारी। मोबाईल, संगणक, इंटरनेट हातात आले शस्त्र। ज्ञान वाढवण्याचे साधन नाही हे फक्त यंत्र। शिक्षण, शेती, आरोग्यात प्रगतीचा झाला सूर। अशक्य वाटणारे स्वप्न झाले आज भरपूर दूर। मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानामुळे दळणवळणात प्रचंड क्रांती झाली आहे। पूर्वी पत्र पोहोचायला अनेक दिवस लागत, आज एका सेकंदात मेसेज, फोटो, व्हिडिओ जगाच्या टोकावर पोहोचतो। मोबाईल फोन, व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया यामुळे दूर असलेली माणसे जवळ आली आहेत। आई वडील परदेशात असले तरी मुलांना त्यांचा चेहरा रोज पाहता येतो। हे सगळे तंत्रज्ञानाचेच फायदे आहेत। आरोग्याच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानाने चमत्कार घडवले आहेत। आधुनिक मशीन, एक्स-रे, MRI, रोबोटिक सर्जरी यामुळे अवघड आजारांवरही उपचार शक्य झाले आहेत। अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत। शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारे, हवामानाचा अंदाज, ड्रोन तंत्रज्ञान यामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ लागली आहे। उद्योगधंदे, बँकिंग, व्यवहार सगळेच अधिक जलद आणि सोपे झाले आहेत। पण विसरू नका हे सारे, पण विसरू नका हे सारे, जपायचे आहे भान, जपायचे आहे भान। अतिवापर केला तर हरवते माणूसपण। डोळे स्क्रीनवर अडकले, खेळ राहिले दूर। हसू संवाद नाती सारी, वाटू लागली थोर। मित्रांनो, जिथे फायदे आहेत तिथे तोटेही असतात। आधुनिक तंत्रज्ञानाचेही काही गंभीर तोटे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। जास्तीत जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, संगणकावर घालवल्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे। डोळ्यांचे आजार, लठ्ठपणा, झोपेचा अभाव या समस्या वाढत आहे। मैदानी खेळ, व्यायाम, प्रत्यक्ष संवाद यापासून मुले दूर जात आहे। तंत्रज्ञानाचा अतिरेक माणसाला एकाकी बनवत आहे। सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण प्रत्यक्ष बोलायला कोणी नसते। कुटुंबात एकत्र बसून बोलणे, हसणे कमी होत चालले आहे। लहान मुले चिडचिडी, हट्टी बनत आहेत।
चुकीची माहिती, अफवा, ऑनलाईन फसवणूक यामुळे समाजात गैरसमज वाढत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासापेक्षा गेम्स, रील्स, व्हिडिओचे व्यसन वाढत आहे. यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे. काही वेळा तंत्रज्ञानाचा गैरवापर गुन्हेगारीकडेही नेतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान हे जसे वरदान आहे तसेच ते योग्य वापर न केल्यास शापही ठरू शकते. म्हणूनच मित्रांनो, खरी गरज आहे ती संतुलनाची. तंत्रज्ञानाचा वापर करा, पण त्याचा गुलाम होऊ नका. मोबाईल तुमच्या हातात असावा, तुम्ही मोबाईलच्या हातात नसाल. अभ्यासासाठी, ज्ञानासाठी, समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञान वापरा. मैदानी खेळ, वाचन, कुटुंबासोबत वेळ घालवणे हे विसरू नका. मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञान हे आपले भविष्य घडवणारे शक्तिशाली साधन आहे. त्याचा योग्य वापर केला तर आपण ज्ञानवान, सक्षम आणि जबाबदार नागरिक बनू शकतो. चुकीचा वापर केला तर तेच तंत्रज्ञान आपल्याला मागे नेऊ शकते. त्यामुळे आजपासून आपण सगळे एक संकल्प करूया की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी, शिकण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठीच करूया. आधुनिक तंत्रज्ञान आले, जीवन झाले वेगवान. आधुनिक तंत्रज्ञान आले, जीवन झाले वेगवान. क्षणात काम पूर्ण होते, बदलले सारे ज्ञान. क्षणात काम पूर्ण होते, बदलले सारे ज्ञान. हातात मोबाईल, मनात स्वप्न, उघडले नवे द्वार. शिकण्याची मिळाली संधी, वाढला विचारांचा विस्तार. पुस्तकांबरोबर स्क्रीन आली, वर्ग झाला स्मार्ट. घर बसल्या शिक्षण मिळाले, उंचावला आपला पार्ट. दूरदेशातली माहिती एका क्लिकवर आज. ज्ञानाचा हा खजिना वापरूया साज. पण अति झाला मोबाईलचा, हरवले खेळ मैदान. डोळे थकले, मन उदास, कमी झाला संवाद ज्ञान. मित्र जवळ असूनही स्क्रीनशी नाते जोडले. खरे हसू हरवले कुठे, हे आपणच विसरलो सारे. म्हणून म्हणतो या सगळ्यांना, ठेवा योग्य तो तोल. तंत्रज्ञान वापरा शहाणे, घडवा उज्ज्वल पोल. बुद्धी हातात राहिली तर प्रगती करील देश. तंत्रज्ञानासोबत चालूया, माणुसकी हाच संदेश. बालमित्रांनो, आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे समजून घेतले. तंत्रज्ञान आपले जीवन सोपे करते, पण त्याचा योग्य वापर केला तरच ते आपले भविष्य उज्ज्वल करू शकते. मोबाईल, इंटरनेट आणि स्मार्ट साधने ही आपली मदतनीस आहेत, आपले मालक नाहीत, हे लक्षात ठेवूया. जर तुम्हाला आजचे भाषण आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा संदेश अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. अशाच सुंदर शालेय आणि प्रेरणादायी भाषणांसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.